याबाबत आता नाही, आलमट्टीचं कर्नाटक सरकारनं जवळजवळ 3,25,000 क्युसेक सोडायचं काम त्या ठिकाणी केलं. त्याबरोबर हिडकल डॅम ज्याचा परिणाम आमच्या या गडिंग्लज आणि या भागामध्ये होतो, तिथूनही पाणी सोडण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. मला वाटते कर्नाटक सरकारनं एक सकारात्मक पाऊल घेतलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली आणि हा समन्वय कायमच आहे आणि तो पुढेही राहील अशी मला खात्री आहे. महाराज आता करण्याची गरज वाटते काय, कारण ज्या 2-2 दिवस जिथं पाणी थांबलेलं आहे पुराचं तिथं मदत देणार असं त्या GR मध्ये आहे. नाही, मला वाटतं ज्या घरात पाणी आलं त्या घराला मदत दिली पाहिजे. 48 तास पाणी राहिलं पाहिजे. आता तिथं प्रत्येक घराच्या बाहेर मग एक अधिकारी नेमावं शासनानं 48 तास आहे का बघायला, म्हणजे मग कळेल 48 तास होतं का नव्हतं. आता हे सगळे नियम बाजूला ठेवून शासनानं सरळ हस्ते मदत करण्याची, गरीब अडचणीत आहे त्याला मदत करणं आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मदत करणं अपेक्षित आहे. क्षेत्राला सुरुवात झालेली आहे, मात्र पंचनामे अजूनही कुठे झालेले न्यायचं अनेक पूरग्रस्तांची तक्रार आहे. आत्ता सुद्धा आजऱ्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांनी आढावा घेतला. 30% पंचनामे झालेले आहेत, 70% झालेले नाहीत. प्रशासन नेमकं कुठल्या कामात व्यस्त आहे मला माहीत नाही. काय हरकत नाही, लाडकी बहीण योजना लोकांच्यापर्यंत पोचवली पाहिजे, परंतु लाडका पूरग्रस्त हा देखील प्रशासनानं विसरू नये. कारण की पंचनामे करणं आणि त्यांना सानुग्रह अनुदान ताबडतोब देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. आता चंदगडची काय परिस्थिती त्याचा आढावा आम्ही घेऊ. साहेब, पुनर्वसनाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवते, कारण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाणी केले त्या ठिकाणी पुराचं पाणी जाते, त्या लोकांचं जिथं लोक राहतात तिथंच रोजगार असतो, तिथं शेती असते, त्यामुळे पुनर्वसनाला फार प्रतिसाद मिळत नाही हा मागचा अनुभव आहे. तरी देखील काही प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे. आणि आदरणीय महाराज साहेबांनी, खासदार साहेबांनी आजऱ्यामध्ये एक BDO तहसीलदारांना सूचना दिलेली आहे की आजरा तालुका एक प्रायोगिक तत्त्वावर घ्या की मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांची घरं पडलेली आहेत त्या घरांची यादी करा. पुढच्या वर्षी पडू शकतील घरं, त्या मातीची जी घरं आहेत त्यांना यावर्षी काही मदत करता येते का, असा एक प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी किमान घराची पडझड ही गोरगरीब माणसाची त्या ठिकाणी होणार नाही. आणि पुनर्वसन जिथं शक्य असेल तिथं लोकांनी गेलं तर शासनाने त्यांना पुनर्वसन करून दिलं पाहिजे. 2000